मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर आहेत। हैदराबाद हाऊसमध्ये ते खरं तर जनता दरबार घेणार आहेत। मुख्यमंत्री नागरिकांचं निवेदन स्वीकारतील तर अडीअडचणी असणाऱ्यांना दरबारात येण्याचं आवाहन करण्यात आलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे। सध्याला मी सिव्हिल लाईन परिसरातील हैदराबाद हाऊस येथे आहे आणि याच ठिकाणी जर आपण पाहाल तर सकाळपासूनच जी आहे ते मोठी गर्दी लोकांनी आपल्या तक्रारी घेऊन या ठिकाणी केली आहे आणि आता सध्याला जे आहे ते टोकननुसार प्रत्येकांना जे आहे ते ठिकाणी आतमध्ये सोडले जात आहे। स्वतः मुख्यमंत्री जे आहे ते नागरिकांच्या समस्या ऐकून त्याचं निवारण करण्याचा जे आहे ते एकूणच प्रयत्न करत आहे। या ठिकाणी जर पाहाल तर आपण मोठ्या प्रमाणात जे आहे ते सकाळपासूनच गर्दी झाली आणि टप्प्याटप्प्याने जे आहे ते आतमध्ये लोकांना जे आहे ते प्रवेश दिला जातो आणि त्यांच्या सगळ्यांच्या तक्रारी असतील समस्या असतील त्याचं निवारण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते आतमध्ये बसले आहे आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काका, काय सांगाल, काय नेमकी तक्रार आहे तुमची? तुम्ही आज या ठिकाणी आलेला? तक्रार म्हणजे माझ्याकडे एक किरायादार फटाक्याचं दुकान आहे, तो बंद झालं पाहिजे, ते केव्हाही स्फोट तिथं होऊ शकते यासाठी मी तक्रार बहुत वेळा मुख्यमंत्र्यांकडे केली, पण माझी काही सुनवाई होऊन राहिली नाही। याकरता मी आहे। मी नागपूरचा रहिवासी आहे। माझे नाव आरिफ्ता पठाण आहे। नेमकं उर्दू माध्यमाच्या जे महाराष्ट्र शासनाच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये मराठी शिक्षकाची नियुक्ती करत असताना त्यांना मुस्लिम उमेदवार हा मराठीचा भेटत नाही, त्यामुळे अपात्र जे त्यांचा मराठी विषय राहत नाही अशा शिक्षकांची ते नियुक्ती करत चाललेले आहे आणि कोट्यावधीचा घोटाळा सुरू आहे। असा जे घोटाळा नागपूरमध्ये अंजुमन हायस्कूल सदर येथे समोर आला। मी माझ्या वडिलांसोबत आलेली आहे। नागभीडला राहणारे आहे। त्यांचं घर पडलेलं आहे पूर्णतः आणि त्यांना 4 वर्षापासून राहायला घर नाही आहे। आता सध्या त्यांना मी नागपूरला आणलेलं आहे आणि ते चंद्रपूर इथे तिथे जाऊन सुद्धा त्यांना कोणीच त्यांची तक्रारीची दखल घेत नाही। त्याच्यामुळे आज आम्हाला इथे दरबारमध्ये मुख्यमंत्री साहेबांना भेटायला यावं लागतं। समस्याचं निवारण आता असं वाटते की यांच्याकडनं समस्येचं निराकरण होईल आणि त्यांना राहायला त्यांच्या हक्काचं घर त्यांना मिळेल। हैदराबाद हाऊस येथे जे आहे ते गर्दी मोठी झाली आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतमध्ये आहे ते सर्व नागरिकांच्या समस्या जे आहे ते ऐकून घेत आहेत, त्याचं निवारण करण्याचा जे आहे ते एकूणच या ठिकाणी प्रयत्न केला जातो आहे। लोकशाही मराठी करून ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।